माझं नाव प्रीती आहे. मी माझ्या भाऊ बहिणीसोबत पुण्यामध्ये राहते. मी ती अभागी आहे जिने आपल्या आईला फक्त छायाचित्रांतच पाहिलं आहे, कारण मला समज येण्याआधीच ती मला सोडून गेली होती. माझे वडील सुद्धा आजपासून 1 वर्षापूर्वी या निर्दयी जगातून निघून गेले. मात्र मला माझ्या भावाचा आधार होता. पण जेव्हापासून भावाचं लग्न झालं आहे तेव्हापासून त्यांचं वागणं माझ्याशी चांगलं राहिलेलं नाही. त्याच्या लग्नाला अजून 4 महिनेही झाले नव्हते तरीसुद्धा त्यांचं वागणं पूर्वीसारखं राहिलं नाही. कधीकधी मला असं वाटायचं की वहिनीच त्याला माझ्या विरुद्ध भडकवत आहे. तरीसुद्धा आजपर्यंत मी कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही, कारण मी कधीही वहिनीला भावासमोर माझ्याबद्दल वाईट बोलताना ऐकलं नव्हतं. ती माझ्याशीही नीट वागत होती. मला काहीच कळत नव्हतं की भावाला नेमकं काय झालं आहे. तो माझ्यापासून दूर का राहतो आहे याचं उत्तर मला आजवर मिळालं नव्हतं. थोड्या वेळापूर्वी मी भावाकडे कॉलेजच्या खर्चासाठी पैसे मागायला गेले होते. त्याने मला अपमानित करून खोलीतून बाहेर काढलं. त्याने सांगितलं की आता तो माझा खर्च उचलू शकत नाहीत. व्यवसाय तो व्यवस्थित सांभाळत होता तरीसुद्धा तो माझ्यावर खर्च करू इच्छित नव्हता. त्या व्यवसायात माझाही हिस्सा होता, पण त्याने कधीच त्याचा हिशोब धरला नाही. आजपर्यंत त्याने मला स्पष्टपणे काहीच सांगितलं नव्हतं, मात्र आज ती उणीवही त्याने भरून काढली होती. त्याचा नकार ऐकून मी त्या क्षणीच त्याच्या खोलीतून पळत बाहेर आले. मी थेट माझ्या खोलीत गेले. दरवाजाही बंद केला, कारण मला खूप रडू येत होतं. वहिनी किंवा भाऊ मला अशा अवस्थेत पाहू नयेत असं मला वाटत होतं. भाऊच मला रडवून गेला होता तरीसुद्धा मला स्वतःला कमजोर दाखवायचं नव्हतं. खुर्चीवर बसून मी वडिलांचा फोटो पाहत अश्रू ढाळत होते. वडील जिवंत असताना मला कधीच कशाची कमतरता भासली नव्हती. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. मी आईला पाहिलं नव्हतं म्हणून वडिलांशी अधिक जडले होते. आता वडीलही माझ्यासोबत नव्हते. सुरुवातीला मला वाटायचं की भाऊ मला वडिलांची उणीव जाणवू देणार नाहीत. तो माझ्याशी नीट वागत होता, पण त्याच्या लग्नानंतर तो पूर्णपणे बदलला. आता माझा खर्च कसा चालवायचा हा प्रश्न मला सतावत होता. माझं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नव्हतं. कॉलेजची फी दर महिन्याला भरावी लागणार होती. भाऊ पैसे देणार नाही तर माझं शिक्षण कसं चालू ठेवायचं हा विचार मला अस्वस्थ करत होता. मला शिकायचं होतं. माझं शिक्षण अर्धवट सोडणं मला मान्य नव्हतं. तिथेच बसून मी ठरवलं की मी माझं शिक्षण अधुरं सोडणार नाही. पण कोणतं काम करावं ज्यामुळे शिक्षणही चालू राहिलं, स्वतःचा खर्चही भागेल हे मला समजत नव्हतं. माझं डोकं भिरभिरत होतं. मी एक मुलगी होते. अजून शिक्षणही पूर्ण झालेलं नव्हतं. अपूर्ण पदवीसोबत कुठेच नोकरी मिळणार नाही हे मला माहीत होतं. तरीसुद्धा मी ठरवलं की उद्यापासून नोकरीचा शोध सुरू करायचा. हातावर हात ठेवून बसायचं नव्हतं. मी स्वतःला सावरलं. डोळे पुसले. बाथरूममध्ये गेले. थोड्या वेळानंतर बाहेर आले. थोडं बरं वाटत होतं. पण मनात एकच प्रश्न फिरत होता. भाऊ माझ्याशी असं का वागत आहे? त्याच्या वागणुकीमुळे मला वाटू लागलं की जणू तो माझा सख्खा भाऊच नाही. तो माझ्याशी सावत्रासारखं वागत होता. मी खोलीतून बाहेर येऊन स्वयंपाकघरात गेले, कारण अजून नाश्ता केला नव्हता. सकाळी उठून थेट कॉलेजच्या फीससाठी पैसे मागायला गेले होते. नकार मिळाल्यावर नाश्ता न करता खोलीत गेले होते. आता खूप भूक लागली होती. कॉलेजची वेळही संपली होती. मी ठरवलं की उद्या कॉलेजला जाईन. फीस भरण्यासाठी अजून 24 दिवस होते. मी स्वयंपाकघरात उभी राहून नाश्ता बनवत होते. तेवढ्यात भाऊ आला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. तो मला ओरडत म्हणाला, हे काय करत आहेस? मी घाबरत म्हणाले, मी नाश्ता बनवत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला त्याची भीती वाटत होती. तो म्हणाला, ते मला दिसतच आहे, पण अंड का तळते आहेस? भाजी नाही का? कारल्याची भाजी चुलीवर होती. त्याला माहिती होतं की मला कारल आवडत नाही. तरीसुद्धा तो मुद्दाम मला अंड बनवू नकोस असं सुचवत होता. मी म्हणाले, तुला माहिती आहे मला कारल आवडत नाही म्हणून अंड तळत आहे. माझ्या बोलण्यावर तो अधिकच चिडला. तो ओरडलाच नाही वाटत, इतका खर्च करते आहेस. तुला काय माहिती मी किती कष्टाने कमावतो? तू कधी स्वतः कमावला आहेस का? मी फक्त एक अंड तळलं होतं. माझं मन तुटून गेलं. मला त्याला सांगावंसं वाटत होतं की त्या व्यवसायात माझाही हिस्सा आहे. पण मी गप्प राहिले. नाश्ता न करता बाहेर आले. ठरवलं की आता त्याच्यावर ओझं बनायचं नाही. तयार होऊन घराबाहेर पडले. पूर्ण दिवस नोकरी शोधत फिरले. कुठेच काम मिळालं नाही. संध्याकाळी घरी परतले. भाऊ ओरडला की दिवसभर कुठे होतीस? मी सांगितलं की काम शोधत होते. तो गप्प झाला. मला खोलीत जाऊन बसावंसं वाटलं. कॉलेजची फी भरण्याची शेवटची तारीख जवळ येत होती. माझ्याकडे एक पैसाही नव्हता. मी भावाच्या खोलीजवळ गेले. आत जाण्याआधीच भाऊ वहिनींचं बोलणं ऐकू आलं. वहिनी माझ्याविषयी विषारी बोलत होती. तिला मी घरातून निघून जाण्याचा हट्ट होता. ते ऐकून मला सगळं कळलं. ती वरवर गोड बोलायची आतून माझ्या विरोधात होती. मी ठरवलं की आता भावाकडून कधीच पैसे मागायचे नाहीत.
गरज पडली तर घरकाम करेन. मी माघारी फिरले. डोकं सुन्न झालं होतं. शेवटी ठरवलं की घरकाम करून शिक्षण चालू ठेवायचं. सकाळी कॉलेज, दुपारी एका बंगल्यात काम. मालकीणबाई चांगल्या होत्या. त्यांनी मला आगाऊ पैसे दिले. मी फीस भरली. 2 महिन्यांनंतर पुन्हा भाऊ चिडू लागला. तो मला घरात ठेवू इच्छित नव्हता. वहिनी उघड उघड अपमान करू लागली. भाऊ नसताना ती मारहाण करायची. माझं आयुष्य नरक झालं होतं. एक दिवस नाश्ता बनवताना भाऊ रागावला. पराठा जमिनीवर फेकला. मला अपमानित केलं. माझं मन आत्महत्येकडे वळलं, पण मी ते धाडस करू शकले नाही. वडिलांची आठवण येत होती. त्यांचा फोटो उराशी धरून मी रडत झोपले. पुढे काय होईल याची भीती मनात घर करून बसली होती. भूक लागली होती. चुपचाप भात उकडायला गेले. तेवढ्यात वहिनी आली. तिने मला चोरासारखं पाहिलं. ती टोमणे मारू लागली. तिला हे माहीत होतं की मी केवळ 2-3 घास घेऊनच निघून गेले होते. भावाच्या वागणुकीमुळे माझं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं, तरी सुद्धा ती मला लालची असल्याचे टोमणे मारत होती. या सगळ्यावर मी काहीच उत्तर दिलं नाही. मी गप्प उभी राहिले. कारण मी आधीच तांदूळ भिजवून ठेवले होते. मला वाटत होतं की आता तरी मी भात शिजवू शकेन. पण वहिनीने मला स्वयंपाकघरातून बाहेर काढत असं सांगितलं की ती भिजवलेल्या तांदळाचं पाणी काढून ते वाळवून टाकेल. हे ऐकून माझं मन अक्षरशः कोसळलं. मला वाटलं की मी आत्ताच जमिनीवर कोसळेन. माझ्याच घरात माझा इतका अपमान होत होता की वहिनीला भिजवलेले तांदूळ वाळवून टाकणं योग्य वाटलं, पण मला ते शिजवू दिलं नाही. वहिनीच्या सांगण्यावरून मी लगेचच स्वयंपाकघरातून बाहेर आले. माझे डोळे पाणावले होते, कारण मला माझा अपमान प्रकर्षाने जाणवत होता. मला खूप भूक लागली होती, पण माझ्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हतं. माझ्याकडे पैसे होते तरी सुद्धा त्यावेळी मी घराबाहेर जाऊ शकत नव्हते, कारण भाऊ वहिनी दोघांनाही माहीत होतं की आज मी कामावर जाणार नव्हते. आता मला असं वाटू लागलं की मी जर कामावर गेले असते तर अशा प्रकारे उपाशी राहिले नसते, कारण कॉलेजमधून थेट कामावर गेल्यावर ती काकू मला त्यांच्या घरी जेवायला घालत असत. त्या खरंच खूप चांगल्या बाई होत्या. फक्त एकच अडचण होती की त्या पगार खूप कमी देत होत्या, तरी सुद्धा त्या योग्यच होत्या, कारण मी फार कमी वेळ त्यांच्या घरी काम करायला जात होते. सकाळचं काम तिथे दुसरीच एक नोकराणी करत होती. तो दिवसही तसाच गेला. मी पूर्ण दिवस उपाशी रडत राहिले. रात्री जेव्हा जेवण केलं तेव्हा थोडा दिलासा मिळाला. ते जेवणही मी कसबस गिळलं होतं, कारण पुन्हा वहिनीने कारल्याची भाजी केली होती जी मला अजिबात आवडत नव्हती. पण भुकेपोटी मी ती भाजीही समाधानाने खाल्ली. खरंच म्हणतात, जेव्हा भूक छळते तेव्हा माणूस समोर काय आहे याचा विचार करत नाही. माझ्या बाबतीतही असंच झालं. जेवण झाल्यावर मी वहिनीसोबत स्वयंपाकघर साफ केलं. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. वहिनीने फक्त थोड्याशा गोष्टी आवरल्या होत्या. उरलेलं सगळं काम मीच केलं होतं. खूप भांडीही मी एकटीने धुतली होती. आता माझं अंग दुखून थकलं होतं, कारण दिवसभर मी सतत काही ना काही काम करत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वहिनीने सगळी कामं माझ्याकडून करून घेतली होती. त्या दिवशी मी ठरवलं की पुन्हा कधीही कामावरून सुट्टी घेणार नाही. सकाळ होताच मी कॉलेजला निघाले. माझी तब्येत थोडी बरी होती, पण पूर्णपणे ठीक नव्हती, कारण मी औषध वगैरे घेतलं नव्हतं. मी विचार केला की कॉलेजवरून परत येताना कामावर जाण्याआधी डॉक्टरांकडे जाईन. पण कॉलेजमध्ये उशीर झाला, त्यामुळे मला थेट कामावरच जावं लागलं. जर पुन्हा उशीर झाला असता तर काकू रागावल्या असत्या. आदल्या दिवशीही मी सुट्टी घेतली होती. त्या मला सुट्टी द्यायला इच्छुक नव्हत्या, कारण मी गेले नाही तर त्यांनाच सगळी कामं करावी लागत होती. दुसरी नोकराणी फक्त सकाळी येत होती. मी बंगल्यावर कामावर गेले तेव्हा सर्वात आधी काकूंनी मला जेवण दिलं. मी ते अक्षरशः उपाशी माणसासारखं खाल्लं, कारण मला फार भूक लागली होती. मी दिवसभर अभ्यासात गुंतलेली होते. माझी परीक्षा जवळ येत होती, म्हणून मी जास्त अभ्यास करत होते. मी स्वयंपाकघरात जमिनीवर बसून जेवत होते. तेवढ्यात माझी नजर कोणाच्या तरी जड पायांकडे गेली. मी वर पाहिलं तर ते मालकिणीचे पती होते. ते वयस्कर होते. ते मला विचित्र नजरेने घुरत होते. याआधी त्यांनी कधीही मला अशा नजरेने पाहिलं नव्हतं. मला काहीतरी अजब वाटू लागलं. मी पटकन उठले. जेवणाची ताटली स्लॅबवर ठेवली. बाहेर पळाले. ते घाणेरडं हसत मला पाहत होते. त्यांनी काहीच बोललं नाही. मला त्यांची नियत संशयास्पद वाटली, कारण मी एक मुलगी होते. मुली समोरच्या माणसाची नियत पटकन ओळखतात. मला खूप भीती वाटू लागली. जर त्या माणसाने माझ्याशी काही वाईट केलं तर मी कुठे कुठे गेले असते हा प्रश्न सतावत होता. मला ते काम सोडायचं नव्हतं, पण त्यांनी त्रास दिला असता तर मला ते काम सोडावंच लागलं असतं. पण त्या दिवसानंतर त्यांनी तशी कोणतीही हरकत केली नाही. मी त्या घरातच काम करत राहिले. मला तिथे काम करत 3 महिने झाले होते. तिथलं वातावरण ठीक होतं. मात्र माझ्या घरचं वातावरण दिवसेंदिवस खराब होत चाललं होतं. वहिनीने मला स्पष्ट सांगितलं होतं
की घर साफ करून नाश्ता केल्याशिवाय कॉलेजला जायचं नाही. मला ते शक्य नव्हतं कारण मला सकाळी लवकर कॉलेजला जावं लागायचं. तरीसुद्धा मी घर साफ करून नाश्ता बनवून जायला सुरुवात केली. मला माहित होतं की मी वहिनीचं ऐकलं नाही तर ती भावाला चिथावेल, पुन्हा माझा अपमान होईल. भावाला हे आठवतच नव्हतं की मी त्यांची सख्खी बहीण आहे. ते कायम वहिनीच्या बोलण्यात येत होते. आता त्याच्यात फरकच उरला नव्हता. वेळ भराभर निघून जात होता. माझ्या परीक्षेचे दिवस जवळ आले होते. मी खूप व्यस्त झाले होते. आज माझ्या परीक्षेचा पहिला दिवस होता. मी घर साफ न करता थेट कॉलेजला निघाले. नाश्ताही केला नव्हता कारण मला लवकर पोहोचायचं होतं. मला वाटत होतं की माझी तयारी नीट झालेली नाही. मी एका आठवड्यासाठी बंगल्याचं कामही बंद केलं होतं कारण मला फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं होतं. काकूंना सुट्टी द्यायची नव्हती, पण परीक्षा आहे असं सांगितल्यावर त्या मान्य झाल्या. परीक्षेनंतर मी थेट घरी आले. परीक्षा ठीक झाली होती पण घरी काय होणार याची मला कल्पना नव्हती. घरात पाऊल टाकताच भाऊ वहिनी ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. मला पाहताच तो रागाने पेटून उठला. भावाने उठून माझ्या गालावर जोरदार चापट मारली. काल कुठे गेली होतीस? घर साफ करून का गेली नाहीस? तुला माहित आहे नंदिनी घरकाम करू शकत नाही, पण तुला फक्त तुझ्या अभ्यासाचीच काळजी आहे. तो प्रचंड संतापला होता. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला माहित असूनही की आज माझी परीक्षा होती त्याला काहीच भान नव्हतं. मी मान खाली घालून इतकंच म्हटलं की आज परीक्षा होती म्हणून लवकर गेले. तरी सुद्धा त्याचा राग कमी झाला नाही. त्याने सांगितलं, आज नंतर कॉलेजला गेलीस तर तुझे पाय तोडीन. असं म्हणून तो मोबाईल उचलून बाहेर गेला. मी रडत होते. मी कॉलेज कसं सोडू शकत होते? माझ्या पदवीला फक्त 1 वर्ष उरलं होतं. पण त्याने मला कॉलेजला जाण्यास मनाई केली होती. मी धावत खोलीत गेले. दरवाजा बंद केला. मी जमिनीवर बसून गुडघ्यान डोकं घालून रडत बसले. सकाळ झाली. शिक्षण अर्धवट राहील तर काय होईल ही भीती मला सतावत होती. हा माझा नाही तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. मी ते पूर्ण करू इच्छित होते. मला वाटलं भाऊ रागात बोलला असेल, पण ते गैरसमज ठरले. पुढच्या दिवशी मी कॉलेजसाठी तयार झाले. भावाने मला थांबवलं. त्याने पुन्हा सांगितलं की कॉलेजला जायचं नाही. मी विनंती केली. त्याने पुन्हा चापट मारली. म्हणाला, मी एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं. चापट खाऊन मी बॅग घेऊन खोलीत गेले. मला कळलं होतं की तो आता मागे हटणार नाही. कामावर जाण्यापासून त्याने मला रोखलं नव्हतं कारण पैसे मिळणं त्याला हवं होतं. मी दुपारपर्यंत खोलीत रडत बसले. कामाची वेळ होताच घराबाहेर पडले. बंगल्यावर जाऊन मी मालकिणीला सांगितलं की आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करीन कारण मला जास्त पैसे कमवायचे होते. त्यांनी नकार दिला कारण सकाळसाठी आधीच मोलकरीण होती. माझं मन पुन्हा तुटलं. वेळ जात राहिला. मला कॉलेज सोडून 1 आठवडा झाला होता. मी शिकत असते तर परीक्षा संपली असती. सगळं भावामुळे घडलं होतं. मी स्वतःला सावरलं कारण आता शिक्षण शक्य नव्हतं. मला तरी घरात राहायला मिळत होतं हीच मोठी गोष्ट होती. पण ही आनंदाची गोष्टही फार काळ टिकणार नव्हती. आज कामावरून परतल्यावर भाऊ वहिनी विनाकारण रागावले. भावाने माझा हात धरून मला बाहेर काढायचा प्रयत्न केला. मी त्याच्या पायांवर पडले. विनवणी केली. त्याने काहीही ऐकलं नाही. वहिनीही माझ्या हातांना धरून मला अंगणात घेऊन गेली. दोघेही हट्टावर होते. त्यांनी मला घरातून बाहेर काढलं. मी दरवाजाबाहेर उभी राहून खूप वेळ ठोठावलं. कोणीच उघडलं नाही. मी दरवाजाजवळ बसून राहिले. रस्त्यावरचे लोक मला पाहत होते. संपूर्ण गाव तमाशा पाहत होता. लोक वेगवेगळे आरोप करत होते. मी काहीच उत्तर दिलं नाही. मी उठले. जड पावलांनी चालू लागले. माझं कोणतं स्वप्न नव्हतं. संध्याकाळ होण्याआधी मला कुठेतरी आसरा शोधायचा होता. जरी माझ्याकडे दुसरा कोणताही आसरा नव्हता, आमचा कुणाशीही नातेसंबंध नव्हता, तरीसुद्धा मी चालतच राहिले. माझ्या डोळ्यांतून झऱ्यासारखे अश्रू वाहत होते. रस्त्यावर ये जा करणारे लोक मला विचित्र नजरेने पाहत होते कारण मी एकटी होते. अचानक माझ्या मनात विचार आला की मी माझ्या मालकिणीच्या घरी जावे. मला वाटले कदाचित त्या मला एका रात्रीसाठी आसरा देतील. परंतु तिथूनही मी निराश होऊन परत आले कारण त्यांनी मला आपल्या घरी ठेवण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की त्या रात्री कुठल्याही नोकराणीला घरी ठेवू शकत नाहीत. चालत चालत मी आता स्टेशनवर पोहोचले होते. मला माहीत नव्हते की मी कुठे चालले आहे. स्टेशनवरील एका बाकावर मी बसले. माझ्या नशिबावर अश्रू ढाळू लागले. तिथे बसून मला अजून फक्त अर्धा तासच झाला होता तेवढ्यात एक मोठी गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. हे पाहून मी चकित झाले कारण इतकी मोठी गाडी असलेली व्यक्ती मला माहीत नव्हती. माझे आश्चर्य तेव्हा अधिक वाढले जेव्हा गाडीतून ड्रायव्हर उतरला माझ्याकडे येऊ लागला. मी नजर खाली घातली कारण मी एकटी मुलगी होते. अशा अनोळखी व्यक्तीशी बोलणे मला योग्य वाटत नव्हते. माझ्याजवळ येताच त्या व्यक्तीने सांगितले, मालक तुम्हाला बोलावत आहेत. हे ऐकताच मी वर पाहिले.
समोर एक भरभक्कम अंगकाठीचा माणूस उभा होता. तो कदाचित त्या गाडीचा मालक असावा, कारण तो ड्रायव्हरच्या गणवेशात होता. सुरुवातीला मला कळले नाही की तो मला का बोलावत आहे, कोणत्या मालकाला मी आठवले आहे. मी शांतपणे त्याच्यासोबत निघाले, कारण माझ्याकडे राहण्यासाठी दुसरे ठिकाण नव्हते. स्टेशनवर मी किती वेळ बसणार होते. शिवाय ये जा करणारे लोक मला विचित्र नजरेने पाहत होते, त्यामुळे मला भीती वाटत होती. म्हणूनच मी त्या व्यक्तीसोबत गाडीत बसले. माझ्या मनात हेच चालले होते की आजची रात्र अशाच प्रकारे काढावी लागेल. गाडीत बसून जवळजवळ 20 मिनिटे झाली होती, तरी देखील माझे ठिकाण आले नव्हते. मला माहीतच नव्हते की माझे ठिकाण कोणते आहे. बराच लांब प्रवास झाल्यानंतर गाडी एका फार मोठ्या महालासारख्या घरासमोर थांबली. ते एक अत्यंत आलिशान महाल होते. आता गाडी गेटच्या आत जात होती, कारण चौकीदाराने गाडी पाहताच गेट उघडले होते. ड्रायव्हर गाडीतून उतरला होता, परंतु मी अजून गाडीतच बसून होते. माझ्या डोक्यात काहीच येत नव्हते की हे लोक कोण आहेत, मी इथे का आले आहे. आधी मी गप्पच आले होते, कारण मला फक्त रात्र काढायची होती. परंतु आता मला भीती वाटू लागली होती. मला असे वाटत होते की कदाचित इथे माझी इज्जत सुरक्षित नसेल. तेवढ्यात ड्रायव्हरने गाडीचे दार उघडले, मला खाली उतरण्यास सांगितले. मी लगेच उतरले, कारण आता माझ्या हातात काहीच नव्हते. तो ड्रायव्हर आत गेला नाही. त्याने एका नोकराणीला हाक मारली. आतून एक वयोवृद्ध स्त्री धावत बाहेर आली. तिने मला तिच्यासोबत आत नेले. मी तिला विचारले की इथे कोण राहते, मला इथे का बोलावले आहे. तिने मला काहीच सांगितले नाही. ती म्हणाली, आत गेल्यावर तुला सगळे कळेल. मी त्या नोकराणीबरोबर घरात पोहोचले. घरातील दृश्य खरोखरच एखाद्या महालासारखे होते. मी पाहिले की एका मोठ्या सोफ्यावर एक वयोवृद्ध माणूस मोबाईल वापरत बसला होता. मी त्याला आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते. तरी देखील लगेच समजले की हाच तो माणूस आहे ज्याने मला बोलावले आहे. मला फार आश्चर्य वाटले, कारण मी त्याला ओळखत नव्हते. नोकराणी मला त्या माणसाजवळ घेऊन गेली. तो मला पाहून हसत होता. मात्र तो काहीच बोलला नाही. त्याने एका खोलीकडे बोट दाखवले. माझी उत्सुकता प्रत्येक क्षणी वाढत चालली होती. जसा खोलीचा दरवाजा उघडला, समोर एक स्त्री उभी होती. तिला पाहताच माझे डोके फिरले. ती माझी आई होती. माझ्या जन्मानंतर काही दिवसांतच जी मरण पावली होती असे मला सांगितले गेले होते. ती अगदी तशीच दिसत होती जशी तिची छायाचित्रे माझ्याकडे होती. फक्त तिचे वय थोडे वाढले होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझ्या डोक्यात काहीच बसत नव्हते की माझी आई जिवंत कशी असू शकते. ती पुढे आली. तिने मला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते, कारण ती अगदी माझ्या आईसारखीच होती. तरी देखील मला विश्वास बसत नव्हता. वडिलांनी मला नेहमी हेच सांगितले होते की माझी आई मरण पावली आहे. मी आईला विचारले तेव्हा तिने मला ती गोष्ट सांगितली जी मला आजवर माहीत नव्हती. तिने सांगितले की माझ्या आजीने, म्हणजेच तिच्या सासूने, तिला चेटकीण ठरवून घराबाहेर काढले होते. त्या दिवशी वडील घरी नव्हते, त्यामुळे आईला जबरदस्तीने घर सोडावे लागले. आजीने हे देखील सांगितले होते की जर ती परत आली तर तिचा जीव घेतील. त्यामुळे आई पुन्हा त्या घरी परतली नाही. हे ऐकून माझे आश्चर्य आणखी वाढले, कारण आईने दुसरे लग्न केले नव्हते. ती आजही वडिलांच्या नावानेच आयुष्य जगत होती. आईने मला सांगितले की जेव्हा आजीने तिला घरातून काढले तेव्हा ती काही दिवस रस्त्यावर भटकत होती. तिचे आईवडील या जगात नव्हते, त्यामुळे तिचे कोणीच नव्हते. नंतर एका दयाळू माणसाने तिला स्वतःच्या मुलीसारखे स्वीकारले, तिला आपल्या घरी ठेवले. आजपर्यंत आई त्याच घरात राहत होती. तेव्हा मला लगेच समजले की तो दयाळू माणूस बाहेर बसलेला तोच होता. त्यानंतर मी आईला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. ती म्हणाली, बाळा, तुझ्याबद्दल मला सगळे माहीत आहे. मात्र आजवर मी तुला जवळ बोलावले नाही, कारण मला नको होते की तू तुझ्या आईबद्दल चुकीचा विचार करावा. परंतु जेव्हा मला कळले की राजने तुला घरातून काढून टाकले आहे, तेव्हा मी ताबडतोब ड्रायव्हर पाठवला. तो तुला शोधत शोधत स्टेशनपर्यंत पोहोचला. आईची कहाणी ऐकून मी कित्येक वेळ तिच्या गळ्यात लटकून रडत राहिले. मी खूप आनंदी होते, कारण माझी आई जिवंत होती. तिची कहाणी ऐकून मला दुःखही झाले, कारण तिच्यासोबत फार अन्याय झाला होता. आता सगळे काही ठीक झाले होते. मी आईसोबतच राहू लागले. इथे राहून मला 2 महिने झाले होते. मी खूप आनंदी होते. एकीकडे मला आईचे प्रेम मिळाले होते, दुसरीकडे रोजच्या टोमण्यांपासून सुटका झाली होती. तरी देखील माझ्या मनात एक पोकळी होती, कारण भावामुळे मी परीक्षा देऊ शकले नव्हते. आईने मला पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता, तरी देखील ती सल मनात राहिलीच होती. वेळ कधीच सारखा राहत नाही. आता माझाही काळ बदलला होता. माझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडला होता, कारण मी कधीच विचार केला नव्हता की माझी आई जिवंत असेल. आईसोबत राहिल्यामुळे मी खूप आनंदी होते. हळूहळू माझ्या आयुष्यातील दुःख विसरू लागले. वेळ खूप वेगाने पुढे जात होता. आईने माझे लग्न एका अतिशय चांगल्या घरात लावून दिले. माझे पती फार चांगले होते. ते मला मनापासून मान देत होते. माझ्यावर खूप प्रेम करत होते.
आता मी माझ्या आयुष्यातील सगळी दुःखे विसरले होते. मला आठवतही नव्हते की भाऊ बहिणीने माझ्याशी कसे वागले होते. खरेच म्हणतात, जेव्हा आयुष्यात प्रेम करणारा माणूस मिळतो तेव्हा माणूस आपले सगळे दुःख विसरतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.